आता आमच्या गावात तिकडे पाणीच नाही आहे, पाणी नाही आहे, रस्ते नाही आहे, बालवाडी नाही आहे, शाळा नाही आहे, हॉस्पिटल नाही आहे. लोकांना काय ना तेच पाहिजे. त्या गोष्टीमध्ये अडकून आहेत ते, त्याच्यामुळे ते शिक्षण पण दिलं टाकून. बघा जाऊ दे, ते पाणी येतंय ते भरा तुम्ही सकाळी, 1-2 तास येतं, 5-5, 10-10 मिनिटाला एका, तर ते भरणार की ते शाळेत अभ्यास करणार. त्यांच्या मनामध्ये ते टेन्शन आहे. मूलभूत सुविधा नाही, रस्ते नाही, तर पुढे जाण्यासाठी जे मूलभूत असायला पाहिजे तेच नाही, तर कुठे शिकणार पुढे, असे विचार होऊन जातात ना. आई पण बोलते ये घरी पहिला पाणी भर. ते जाईल नाही तर मग पाणीच नाही राहणार 1-2 दिवस, मग कुठे शिकणार आणि कुठे त्यांना पुढे जायचे विचार येणार. पण शिक्षणामध्ये पण काय बरं, त्यांचे पण रिझर्वेशन वगैरे बरंच आहे, त्याच्यामध्ये पण आपल्याला नाही हे मिळत ना. हा, आता मला रिझर्वेशन आहे म्हणून मी शिकू शकलो असं मला वाटतं. परिस्थिती तरी माझ्या वडिलांची तरी मी तरी खूप सुखी आहे असं वाटतं, मला भेटलं म्हणून मी शिकलो. बाकीचे त्यांना कास्ट, माझ्याकडे कास्ट सर्टिफिकेट आहे, ही सर्वात मोठी गोष्ट आहे की त्याच्या आधारे मला सवलती मिळाल्या. आता हे आहे पण हिच्याकडे कास्ट सर्टिफिकेट नाही, तर हिला काय मिळणार सुविधा? पहिला बोलतात कास्ट सर्टिफिकेट दाखव मगच तुम्हाला त्या STच्या ज्या सुविधा असतील त्या मिळेल. आमच्या लोकांकडे कास्ट सर्टिफिकेटच नाही, बरेचशे लोकांकडे नाही. ते सुविधा बोलतात लोक की तुम्हाला रिझर्वेशन आहे, तुम्हाला किती बरं आहे, पण जी परिस्थिती आहे इथे ती खूप बिकट आहे.